आमचा NN पालीवाला ज्युनियर कॉलेजचा यूट्यूब चॅनल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांपर्यंत व आजीमाजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाढ होणे हाच आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आज आमचा मुख्य उद्देश आहे। माटी पुकारे तुझे, देश पुकारे, आजा रे अब आजा रे, भूले हम राह हमें राह दिखा दे, आजा रे राह दिखा दे। ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, है बना रे, नफरत की आंधी बहती रे, वहशी दिलों को बापू प्यार सिखा दे, आजा रे बापू आजा रे। हो झूठ का बढ़ता जाए राज ओ बाबू, अपने ही हो गए धोखेबाज, आज हमें अपनों से बचा ले, आजा रे बापू मेरे। जान ये हो गई सस्ती रे, सोया ज़मीर बापू फिर से जगा दे, आजा रे बापू मेरे। राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व धर्म समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली। इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे 400 किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले। इसवी सन 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले। या आणि यासारख्या इतर कारणासाठी त्यांना भारतात
तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला. स्वतःही याच तत्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे करावे असे सुचविले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी 1930 साली त्यांना अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. करा किंवा मरा असे आव्हान जनतेला केले आणि त्यांच्या प्रयत्नाने अखेर भारत स्वतंत्र झाला. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा उपाधी दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ महान आत्मा असा होतो. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. आपणही भारतीय गांधीजींना प्रेमाने बापू म्हणून संबोधतो. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची नथुराम गोडसे या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना सर्व जगाला धक्का देणारी होती. सर्व जगाला अहिंसा शिकवून गेलेले महात्मा गांधीजी हे सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही. जरी अहिंसेचे तत्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते. माझे सत्याचे प्रयोग मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान मांडले आहे. म्हणून 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. सत्य अहिंसा का था वो पुजारी, कभी ना जिसने हिम्मत हारी, सांस ही हमें आज़ादी की, सांस दी हमें आज़ादी की, जन जन है जिसका बलिहारी. शेवटी मी या महान नेत्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो व माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.